तर उच्च रक्तदाबावरती म्हणजे ऍक्च्युली हा विषय आजचा आपला 2 लेक्चरमध्ये संपेल. पण प्रश्न लिहिताना फारच थोडं त्याच्यामध्ये लिहायचं आहे. पण ते समजण्याच्या अनुषंगाने तुम्हाला तो कुठलाही आजार एखादा दिला, की अस्थमावरती योगोपचार लिहा. तर अस्थमा कोणत्या संस्थेशी निगडीत आहे हे तुम्हाला पहिले माहिती पाहिजे. आणि आता समजा आपण आज घेणार आहोत उच्च रक्तदाब. मग तो कोणत्या संस्थेशी निगडीत आहे तुम्ही सांगू शकाल का? समोर दिसतच आहे. उच्च रक्तदाब कोणत्या संस्थेशी निगडीत आहे? आता डॉक्टर लोक आहे त्यांनी नाही सांगितलं तर चालेल. बाकीच्या रक्ताभिसरण. रक्ताभिसरण संस्था. बरोबर. नॉर्मली हे जे आजार आहेत, तर ते आपण आजूबाजूला बघत असतो किंवा कोणाला झालेलेही आपल्याला माहिती असतात. त्याचे कॉम्प्लिकेशन्स काय होतात, ते आपल्याला माहिती असतं आणि जर माहित नसेल, तर आपण तेच आज जाणून घेणार आहोत. तर बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत, त्या माहितीसाठी म्हणूनच मी सांगते आहे. पण या विषयामध्ये आपल्याला साधारण प्रश्न येईल तो असा येईल, की उच्च रक्तदाब आणि त्याच्यावरती योगोपचार लिहा. मग थोडीशी तुम्ही माहिती उच्च रक्तदाब म्हणजे काय, त्याचे प्रकार काय किंवा त्याची लक्षणं काय, हे थोडक्यात तुम्हाला लिहायला लागेल आणि त्याच्यावरती योगोपचार काय आहे तो तुम्हाला लिहायला लागेल. अर्थात तो प्रश्न किती मार्काला येतो त्याच्यावरती सुद्धा ते अवलंबून राहील. जर टिपेला आला तर तुम्ही कसा लिहायचा हे अगदी थोडक्यात लिहायचंय आणि जर मोठा प्रश्न आला तर तो मात्र तुम्हाला विस्तृत लिहायला लागेल. सर नेक्स्ट स्लाईड. हां. आता रक्ताभिसरण संस्था त्याचं मुख्य कार्य काय आहे? तर शरीराच्या ज्या विविध संस्था आहेत, तर त्या संस्थांचं कार्य सुरू ठेवण्यासाठी आपल्याला एनर्जीची किंवा ऊर्जेची गरज असते. त्याच्यानंतर आपल्याला ऑक्सिजन लागतो, प्राणवायू लागतो. ॲक्चुअली ऑक्सिजन म्हणजे आपण त्याला प्राणवायू म्हणतो, पण ती एक शक्ती पण आहे आणि परत तो एक गॅस पण आहे. म्हणजे असा आपण जर विचार केला तर तो प्राणवायू लागतो आणि इतर जे काही घटक आहेत ते सुद्धा आपल्याला लागतात. आता ह्या इतर घटकांमध्ये काय-काय येतं? तर इतर घटकांमध्ये असं येतं की हार्मोन्स असतात, नंतर एन्झाईम्स असतात, त्याच्यानंतर अमायनो ॲसिड्स, प्रोटीन्स किंवा इतर ज्या गोष्टी एखादा संस्था कार्य करण्यासाठी लागतात किंवा रक्तातल्या पेशी असतात, तर त्या वाहून नेण्याचं जे कार्य असतं, ते रक्ताभिसरण संस्थेमार्फत होतं. आता ते कार्य करण्यासाठी जे लागतं ते नेलं जातं आणि आता कार्य झालं. मग कार्य झाल्यानंतर हव्या त्या गोष्टी रक्तात शोषल्या गेल्या किंवा त्या अवयवांकडे पोहोचल्या आणि मग नंतर जे काही टाकाऊ पदार्थ तयार होतात, म्हणजे आता आपण अ, श्वसन संस्था धरली, तर श्वसन संस्थेमध्ये कार्बन डायऑक्साईड आणि इतर गॅसेस म्हणजे ऑक्सिजन ॲब्सॉर्ब केला जातो आणि मग उरलेले जे काही गॅसेस आहे, उष्णता आहे, वाफ आहे, हे सगळं परत रक्तामार्फत पाठवलं जातं. किंवा आपण जर अ, इतर रक्त अन्नाचं पचन झाल्यानंतर किंवा लिक्विडचं पचन झाल्यानंतर युरिन जे तयार होतं, तर ते किडनीपर्यंत जाऊन युरिन तयार होऊन मग ते एक्सक्रीट केलं जातं. पण ते किडनीपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं? तर ते रक्त करतं. म्हणजे प्रत्येक उत्सर्जन संस्थेकडे टाकाऊ पदार्थ नेण्याचं काम हे रक्ताभिसरण संस्था करत असते. सर नेक्स्ट स्लाईड. आता या रक्ताभिसरण संस्थेचे घटक कोणते-कोणते आहेत? तर रक्त आहे म्हणजे ब्लड, हार्ट आणि रक्तवाहिन्या. आता याच्यामध्ये ब्लड व्हेसल्स म्हटलेलं आहे. तर आपण थोडंसं काही शब्द जे आहेत आहेत ना, तर ते आपण इंग्लिश पण ऐकणार आहोत. कारण का तुम्ही आता एम-ए झाल्यानंतर किंवा कोणी थेरपी पण शिकेल पुढे जाऊन, तर आपण रिपोर्ट बघतो किंवा इतर जणांचं ऐकतो, तर बरेचसे शब्द हे इंग्लिश वापरले जातात. तर आपल्याला मराठी आणि त्याचे प्रतिशब्द इंग्लिशमधले हे दोन्ही थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे. निदान कानावरून जाणं सुद्धा गरजेचं आहे. तर हार्टशी संबंधित ज्या काही गोष्टी असतात त्याला आपण कार्डिओ हा शब्द वापरला जातो. आपण हृदयाच्या डॉक्टरकडे गेलो तर आपण काय म्हणतो कार्डिओलॉजिस्टकडे गेलो, बरोबर? तर हार्टशी संबंधित काही शब्द येतात त्याला कार्डिओ शब्द वापरले जातात. आणि वाहिन्या म्हणजे आपण नाड्या ज्याला म्हणू त्याला व्हेसल्स हा शब्द वापरला जातो. नेक्स्ट स्लाईड सर. आता रक्त वाहून नेणाऱ्या म्हणून त्यांना रक्तवाहिन्या असं म्हटलेलं आहे. तर त्या रक्तवाहिन्या वेगवेगळ्या कोणत्या आहेत? तर अ, त्या म्हणजे काय? तर रोहिणी आहेत, त्याला आर्टरी म्हटलं जातं. रोहिणी किंवा धमनी आपण त्याला म्हणतो.
रोहिणिका म्हणजे त्याच्यापेक्षा सूक्ष्म ज्या येतील त्याला आर्टेरिओल्स म्हटलं जातं. आणि केशवाहिन्या म्हणजे केसाप्रमाणे नावातच सगळं आहे की केशवाहिन्या, त्याला कॅपिलरीज असं म्हटलं जातं. आणि नीला त्यांना व्हेन्स म्हटलं जातं. आणि नलिका म्हणजे व्हेन्युल्स असं म्हटलं जातं. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या रक्तवाहिन्या या रक्ताभिसरण संस्थेमध्ये येतात. नेक्स्ट स्लाइड सर. आता या रक्ताचे घटक कोणते कोणते ते आपण बघणार आहोत. आपल्या शरीरामध्ये रक्त किती असतं, तर ते 5 लिटर आपल्या पूर्ण शरीरामध्ये रक्त असतं. आणि त्याचा पीएच किती असतो, तर 7.4 म्हणजे 7.4 असा असतो. आपलं जे रक्त आहे थोडंसं अल्कधर्मी असतं. जे मध्यभागी 6 आहे, आपण जर म्हटलं उदासीन, मध्यभागी न्यूट्रल आपण ज्याला म्हटलं, तर 0 आपण 0 ते 7 पर्यंत म्हणजे ज्या गोष्टी येतात त्या आम्लधर्मीमध्ये येतात 6 पर्यंत. आणि त्याच्या पुढच्या ज्या आहेत तर त्या अल्कधर्मीमध्ये येतात. तर आपलं रक्त आहे ते स्लाइटली अल्कधर्मी आहे. आता ह्या रक्तामध्ये रक्तद्रव असतो आणि रक्तपेशी असतात. तर त्याचं प्रमाण काय असतं, तर 55% आणि रक्तातल्या ज्या पेशी वेगवेगळ्या असतात तर त्या साधारण 45% असतात. रक्तद्रवामध्ये पाणी असतं 90% आणि 10% अँटीबॉडीज आणि वेगवेगळे प्रोटीन्स असतात. आता ही नावं लक्षात ठेवणे म्हणजे किती पर्सेंटेज लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. पण साधारण किती रक्त आपल्या शरीरामध्ये असतं किंवा त्याचा पीएच काय हे नॉर्मली आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाइड सर. आता हे रक्ताचे गट आपण रक्तपेशी वेगवेगळ्या बघणार आहोत. तर कोणत्या कोणत्या रक्तपेशी असतात हे कोणी सांगू शकेल का? रक्तातल्या पेशी कोणत्या कोणत्या असतात? पांढऱ्या पेशी, लाल पेशी आणि अजून एक प्रकारच्या असतात. नॉर्मली बघा, आपल्याला डेंग्यू झाला की किंवा इतर काही मोठे आजार झाले की आपण म्हणतो ना प्लेटलेट काउंट किती झाला. रक्तबिंबिका त्याला मराठीत म्हटलं जातं किंवा इंग्लिशमध्ये प्लेटलेट म्हटलं जातं. प्लेटलेट्स. हा, तर रक्तपेशी त्याच्यात पहिलं आहे लाल रक्तपेशी किंवा त्याला नॉर्मली आरबीसी म्हटलं जातं, रेड ब्लड कॉर्प्युसल्स किंवा एरिथ्रोसाइट असं त्याला म्हटलं जातं. आणि आता त्याच्यामध्ये त्याचा लाल रंग कशामुळे असतो, तो हिमोग्लोबिन मध्ये असतो. वायूंची देवाणघेवाण करण्याचं काम त्याच्या मार्फत केलं जातं. या लाल रक्तपेशींचं आयुष्य किती दिवस असतं, तर ते 120 दिवस आयुष्य असतं. आणि त्या कुठे बनतात, तर आपले लॉंग बोन मॅरो असतो, अस्थिमज्जा ज्याला म्हटलं जातं, तर मगज आपण ज्याला म्हणतो तिथे ते बनलं जातं, रक्तपेशी बनतात. आणि मग त्यांचा 3 महिन्याचा त्यांचा पिरियड संपला की त्या कुठे येऊन मरतात, तर म्हणजे डिस्पोज होतात, तर त्या यकृत आणि प्लीहामधून त्या डिस्पोज होतात. नेक्स्ट स्लाइड सर. तर या रक्तपेशी याच्यात मला काही नाव देता आलं नाही कारण पीपीटी बनवणं सुद्धा मी सध्या शिकते. या पहिल्या ज्या आहेत त्या लाल रक्तपेशी किंवा आरबीसी आहेत. दुसऱ्या ज्या मधल्या ज्या आहेत तर त्या पांढऱ्या पेशी किंवा व्हाईट ब्लड सेल्स आपण ज्याला म्हणतो त्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि तिसऱ्या ज्या आहेत त्या रक्तबिंबिका किंवा प्लेटलेट्स त्या आहेत. ज्या मधल्या ज्या आहेत त्या तुम्ही बघाल तर त्यांचे आकार वेगवेगळे असतात आणि त्याची केंद्रकं म्हणजे न्यूक्लियस त्याचे शेप सुद्धा वेगवेगळे असतात. आणि त्याच्यावरून त्यांची नावं ही वेगवेगळी आहेत. जर तुम्ही ब्लडचे रिपोर्ट्स बघितले तर त्याच्यामध्ये ही सगळी नावं तुम्हाला दिसतील. आणि त्याचं प्रमाण किती असायला पाहिजे ते पण आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतं. नेक्स्ट स्लाइड सर. त्या पांढऱ्या पेशी ज्याला WBC म्हटलं जातं किंवा ल्युकोसाइट्स म्हटलं जातं, त्यांचं आयुष्यमान किती असतं, तर ते 2 ते 4 दिवस असतं. आणि त्यांचे आकार आपण बघितलं मगाशी की त्यांचे आकार वेगळे वेगळे असतात आणि केंद्रांचे नाही, ते केंद्रकांचे पाहिजे, त्याचे आकार पण वेगवेगळे असतात आणि त्याच्यावरून त्यांची नावं असतात. त्यांचं मुख्य कार्य काय, तर रोगजंतूंशी लढाई करून त्यांना नष्ट करतात. म्हणजे आपल्याला एखादा रोग झाला तर WBC वाढतात म्हणजे त्या प्रतिकार करतात आणि मग त्याच्यानंतर त्या नष्ट होतात. तर हे कार्य त्यांचं पांढऱ्या पेशींचं आहे. म्हणजे ते थोडे सैनिक आहे आपल्या शरीरातले असं म्हटलं तरी चालेल. रक्तबिंबिका आणि किंवा प्लेटलेट्स त्यांच्यामध्ये केंद्रक नसतं आणि
त्यांचा महत्वाचा भाग काय आहे, तर रक्त गोठवण्याच्या कार्यामध्ये त्यांचा महत्वाचा सहभाग आहे. म्हणजे आपल्याला एखादी जखम झाली तर आपल्याला त्याच्यावरती हळू-हळू खपली येते. तर ॲक्चुअली त्याच्यामध्ये त्या अ, म्हणजे बऱ्याच गोष्टी त्याच्यासाठी सहाय्यक असतात, की फायब्रिनोजेन असतं, आणि सगळ्या गोष्टी, आणि त्याच्यामध्ये ह्या रक्तबिंबिका, व्हिटॅमिन के असतं. तर ह्या सगळ्या एकत्र येऊन तिथे ती खपली तयार होते. म्हणजे त्या गोष्टी, म्हणजे रक्त भळा-भळा वाहून न जाणं, त्याच्यासाठी या प्लेटलेट्स या मुख्य कार्य करत असतात. नेक्स्ट स्लाईड सर. तर रक्तदाब. आता रक्तदाब आपण म्हणतो, तर तो रक्तदाब कशाला म्हटलं जातं? तर ज्यावेळेला आपल्या हृदयातून रक्त बाहेर पडतं, त्यावेळेला रक्तवाहिन्यांच्या भित्तिकांवर, म्हणजे त्यांच्या वॉलवरती, भिंतींवर जो काही दाब पडतो रक्ताचा, त्याला रक्तदाब असं म्हटलं जातं. आता आपण काही गोष्टी ऐकत असतो, की सिस्टोलिक ब्लड प्रेशर काय, डायस्टोलिक ब्लड प्रेशर काय. तर सिस्टोलिक म्हणजे हृदय ज्या वेळेला आकुंचन पावतं, तर त्यावेळेला जे काही रीडिंग येतं, तर त्याला सिस्टोलिक ब्लड प्रेशर असं म्हटलं जातं. आणि आपण ज्यावेळेला ते किती असतं, तुम्ही आपलं ब्लड प्रेशर किती असतं सांगाल का? स्लाइडमध्ये न बघता एकदम जर कोणाला पटकन सांगता आलं तर. 120 किती? 80 आणि 120. हां. तर जे वरचं नॉर्मली जे काही शब्द वापरले जातात, की वरचा ब्लड प्रेशर किती आणि खालचं ब्लड प्रेशर, मी बऱ्याच लोकांच्या तोंडून ऐकलेत, म्हणून मी हा शब्द टाकलेत. तर त्याला वरचं जे रीडिंग असतं त्याला सिस्टोलिक म्हटलं जातं आणि खालचं जे रीडिंग आहे त्याला डायस्टोलिक म्हटलं जातं. तर हृदय ज्या वेळेला आकुंचन पावतं, आता एखादा आपण फुगा घेतला आणि फुग्यामध्ये पाणी भरलं आणि जर तो फुगा दाबला, तर फुग्यातलं पाणी हे जोराने बाहेर पडणार आहे, बरोबर? तसं हृदय जर दाबलं, तर हृदयातलं रक्त जोराने त्या रक्तवाहिन्यांमध्ये जातं आणि त्याचं प्रेशर त्या रक्तवाहिन्यांच्या भित्तिकांवरती पडतं. तर ते जे म्हणजे हृदय आकुंचनाच्या वेळी जे काही दाब जो असतो, त्याला सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणतात. आणि मग ज्यावेळेला रिलॅक्स होतं त्यावेळेला वाहिन्यांमधलं आलेलं रक्त खाली आतमध्ये जातं आणि ते कमी असतं. तर निरोगी तरुण आपण म्हटलं तर 120/80 त्याचं रक्तदाब असतो. आणि हा रक्तदाब प्रत्येकाचा वेगळा असू शकतो, थोडाफार इकडे-तिकडे फरकाने, परंतु नॉर्मली 120/80 असं मानलं जातं. आणि ते मोजण्यासाठी जे मशीन वापरलं जातं, त्याचं नाव आहे स्पिग्मोमॅनोमीटर. आता हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे. कारण आपण योगाचं शिकतो, तर नॉर्मली कशाने मोजलं जातं किंवा काय, तुम्ही जर वेगवेगळ्या परीक्षा त्याच्यामधनं वायसीबीच्या किंवा कुठल्या-कुठल्या दिल्या, तर हे काही गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात किंवा माहिती असणं आवश्यक आहे, की मोजायचं मशीन कशाने मोजलं जातं, तर स्पिग्मोमॅनोमीटर. नेक्स्ट स्लाईड. आता ही रक्ताभिसरण संस्थेची आपल्याला एक डायग्राम दिसते. तर याच्यामध्ये आपण बघूया, की लाल रंगानी काही आहेत आणि निळ्या रंगाने काही अ, नसा दाखवलेल्या आहेत. तर लाल रंगाच्या नसा कोणत्या आहेत? कोणी सांगू शकेल का? लाल रंगाच्या नसा कोणत्या आहेत? त्याला काय म्हणतात? लाल रंगाच्या ज्या काही रक्तवाहिन्या आहेत, त्यांना काय म्हणतात? कोणी सांगू शकेल का? हृदयाकडून शरीराकडे जाणाऱ्या आणि शरीराकडून हृदयाकडे येणाऱ्या हां, पण रक्तवाहिन्या. लाल रंगाच्या आहेत त्याला तुम्ही काय म्हणाल? धमन्या. हां. लाल रंगाच्या ज्या आहेत त्यांना नॉर्मली धमन्या म्हटलं जातं आणि निळ्या रंगाच्या आहेत त्यांना नीला म्हटलं जातं. आणि फक्त याला एक्सेप्शन किंवा याला अपवाद आहे तर पल्मनरी वेन आणि पल्मनरी आर्टरी. कारण का अ, धमन्या कशाला म्हटलं जातं? तर हृदयाकडून ज्या रक्तवाहिन्या शरीराकडे वाहून नेतात त्यांना. आणि नीला ज्यांना म्हटलं जातं, की हृदयाकडे आणणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांना. परंतु चित्रामध्ये असं दाखवलं, निळ्या सगळ्या दाखवल्या जातात.
पण त्याला त्या अपवाद आहेत, पल्मनरी व्हेन आणि पल्मनरी आर्टरी ह्या अपवाद आहेत. आता याच्यामध्ये आपण हृदय बघितलं तर आपलं हृदय छातीच्या मध्यभागी थोडंसं डावीकडे कललेलं आपल्याला दिसेल, बरोबर? आणि त्या रक्तवाहिन्यांचं जाळं आपल्याला त्याच्यामध्ये दिसेल. नेक्स्ट स्लाइड सर. आपला नॉर्मल हार्ट रेट किती आहे कोणी सांगू शकेल का? आपला हृदयाचा हार्ट रेट म्हणजे हार्ट रेट किती असतो? पर मिनिट 72. पर मिनिट 72. आणि आपला श्वासाचा, आपण श्वास घेतो सोडतो, श्वासाचा किती आहे रेट पर मिनिट? श्वास आपण घेतो एका मिनिटामध्ये आपण किती नॉर्मली, म्हणजे सगळ्यांचे सारखे नसू शकतात, पण नॉर्मली किती असू शकतं श्वास? 21. 15. अजून 18 पर्यंत असू शकतो. श्वास बरं. घेणे ना. सरासरी 15. हा, करेक्ट. नॉर्मली 14 ते 16 म्हणजे सरासरी 15 आपण धरूया. आणि प्राणायाम केल्यानंतर आपला हा जो रेट आहे हा आपला कमी होतो. मन शांत व्हायला लागतं. आपण लहान मुलांचे श्वासोच्छ्वास बघितले तर ते जास्त असतात, बरोबर? श्वास पटापट घेतात आणि पटापट सोडतात. आता जर आपण, हे थोडंसं विषयांतर आहे पण ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, कारण का ह्या गोष्टी सगळ्या संस्था ह्या आपण वेगवेगळ्या शिकलो तरी त्या इंटरकनेक्टेड आहेत, एकमेकांशी कनेक्शन त्यांचं आहे. आपण जर बघितलं तर कासव आहे ते एका मिनिटाला 4 श्वास घेतं आणि म्हणून ते जास्त वर्ष जगतं. आपला श्वासोच्छ्वास 15 आहे. तर तो तुम्ही जर रेग्युलर योगांचा सराव, योग साधनेचा सराव केला तर तुमचा तो श्वासोच्छ्वास, तुमचा तो रेट आहे तो कमी तुम्ही करू शकता आणि जास्त चांगली हेल्थ तुम्ही त्याच्यातून मिळवू शकता, बरोबर? आणि श्वासोच्छ्वास आपण ज्या वेळेला करतो त्याच्यामध्ये आपल्या ऑक्सिजन घेत असतो, बरोबर, हवेतला. तर तो साधारण किती % ऑक्सिजन आपण घेतो श्वासामार्फत, जो घेतली जाते हवा त्याच्यातून? श्वासामार्फत शरीरामध्ये जी हवा घेतली जाते त्याच्यामधला किती % ऑक्सिजन आपण शरीरामध्ये घेतो? आपण थोडंसं या गोष्टी शाळेमध्ये शिकलेलो आहोत, थोडंसं त्याचं उजळणी करूया, कारण ह्या आपल्याला इथे योगाशी संबंधित काही गोष्टी आहेत. आपल्या हवेमध्ये 21% साधारण ऑक्सिजन असतो, बरोबर? हवा ज्या वेळेला घेतो आपण त्यावेळेला तेवढाच ऑक्सिजन आपण नाकातून हवेद्वारे घेतो आणि मग आपण त्याच्यातला सोडतो किती, साधारण किती %? नॉर्मल हेल्दी माणूस, निरोगी माणूस साधारण सोडतो किती %? साधारण 16% तो सोडतो साधारण. प्रत्येकाच्या लंग कॅपॅसिटीनुसार वेगळा वेगळा असू शकतो. पण म्हणजे काय, साधारण 3 ते 4% वगैरे आपण ऑक्सिजन तेवढाच आपण शरीरामधनं ऍब्सॉर्ब करतो. आणि जर एखाद्याच्या पूर्ण क्षमतेने तो श्वासोच्छ्वास करत नसेल तर किती कमी ऑक्सिजन तो शरीरामध्ये घेईल, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तो कमी घेतलेला ऑक्सिजन रक्तामार्फत प्रत्येक ऑर्गन मध्ये डिवाइड करून किती कमी दिला जाईल, बरोबर? मी का विचारते याचं म्हणजे हे लक्षात घ्या. जर तो कमी घेतलेला ऑक्सिजन प्रत्येक संस्थेला कमी दिला गेला तर ती संस्था त्याच्या पूर्ण कॅपॅसिटीने काम करू शकेल का? नाही करू शकणार. म्हणजे काय, की आपला श्वास प्रश्वास हा योग्य रीतीने होणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला याच्यावरून कळेल. कारण घेतलेल्या श्वासामार्फत प्राणवायू रक्तामध्ये ऍब्सॉर्ब होऊन तो प्रत्येक संस्थेला जाणार आहे. इथे रक्ताभिसरण संस्था काम करते, म्हणजे श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था कशा कनेक्टेड आहेत या तुम्हाला याच्यावरून कळेल. आणि म्हणून प्राणायाम करणं किंवा आपण उदरश्वसन करणं आणि दीर्घ श्वसन करणं हे किती गरजेचं आहे. उदरश्वसन का केलं जातं, थोडासा इथे प्रॅक्टिकलचा भाग आहे. पण उदरश्वसन का केलं जातं तर ऍक्च्युली आपण पोटात हवा घेतो का, तर नाही. आपल्या लंग्सचे जे खालचे लोब्स आहेत, खालचे जे कप्पे आहेत, ते वायुकोश तिथले आपण कधी वापरतच नाही.
पूर्ण क्षमतेने हवा भरूनच घेत नाही. मग आपल्या फुफ्फुसांचे खालचे जे लोब्स आहेत ते पूर्ण भरण्यासाठी उदरश्वसन केलं जातं, की तिथले वायुकोश पूर्ण व्यवस्थित भरले गेले तर तिथल्या रक्तवाहिन्यांमधून ऑक्सिजन व्यवस्थित ऍब्सॉर्ब केला जाईल आणि तो रक्तामार्फत आपल्या शरीराकडे, संस्थांकडे तो पोहोचवला जाईल. बरोबर? आणि म्हणून योगा क्लासला गेल्यावर योग वर्गाला 1 महिना गेला, 2 महिना गेल्यावर आपण म्हणतो मला बरं वाटायला लागलं. का बरं वाटायला लागलं ह्याचं कारण तुम्हाला आता कळलं असेल. कारण आपल्या काही आपण चुकीच्या पद्धतीने, अयोग्य पद्धतीने श्वासोच्छ्वास केला जातो. तो आपण थोडासा करेक्ट करायला लागतो आणि तो प्राणवायू सगळीकडे पोहोचला जातो. सर्क्युलेशन चांगलं होतं आणि ते वहन चांगलं झाल्यामुळे आपल्याला बरं वाटायला लागतं. चला आता आपण हृदयाबद्दल जाणून घेऊया. आता हृदय आपण बघितलं की कुठे त्याचं स्थान असतं तर छातीच्या पिंजऱ्यामध्ये असतो तो आणि 2 फुफ्फुसांच्या मध्ये असतं. म्हणजे त्याचं प्रोटेक्शन हे छातीच्या पिंजऱ्यामार्फत केलं जातं. ते किंचित डाव्या बाजूला झुकलेलं आहे. त्याचा आकार केवढा आहे तर त्याचा बंद मुठी एवढा त्याचा आकार आहे. शंकूच्या आकाराचा आहे. खाली रुंद हे उलट झालं मला वाटतं. उलटं लिहिलंय. ते पोकळ आहे आणि स्नायुमय आहे. वर आणि आतून त्याला पेशींची आवरण असतात. म्हणजे डायरेक्ट हार्ट नसतं, त्याला वरून आवरण असतं आणि त्याच्या आतून सुद्धा त्याला पेशींची आवरणं असतात. अ, त्याची लांबी 12 सेंटीमीटर, रुंदी हे सगळं लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. जाडी 6 सेंटीमीटर असते. त्याचं वजन साधारण पाव किलो ते 300 ग्रॅम असतं. म्हणजे स्त्रीचं थोडंसं कमी वजन असतं. नेक्स्ट स्लाइड सर. आता आधी जे डिस्क्रिप्शन बघितलं तेच आपण इथे बघतो की हृदयाचा आकार कसा आहे आणि दोन्ही फुफ्फुसांच्या मध्यभागी ते आहे. आणि ह्या सगळ्या रक्तवाहिन्या आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात आहेत आणि खाली आपल्याला इथे दिसेल की हे श्वासपटल आहे. या श्वासपटलाच्या वरचा जो भाग आहे हा त्याला आपण छातीचा भाग उर म्हणतो. हा पोकळी, श्वासपटल 2 आपल्याला पोकळ्यांमध्ये डिवाइड करतं. खाली उदर पोकळी असते आणि वरती उर पोकळी आणि तर या श्वासपटलाच्या वरती हे आपल्याला हृदय असतं. नेक्स्ट स्लाइड सर. आता हृदय हे कसं आहे, हे पंपिंग स्टेशन आहे. म्हणजे डबल पंप आहे. तर आता ते डबल पंप का आहे त्याला म्हटलेलं आहे. तर ऍक्च्युली शरीरातल्या सगळ्या भागांमधलं जे अशुद्ध रक्त असतं, तर आपण बऱ्याच वेळेला अशुद्ध हा शब्द वापरतो. पण खरोखर ते अशुद्ध असतं का? तर नसतं. म्हणजे आपण हा मराठीमध्ये शब्द वापरतो, पण त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगेन की डिऑक्सिजनेटेड म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन नसतो. बरोबर? तर डिऑक्सिजनेटेड ब्लड ते गोळा करतं आणि ते पाठवतं कुठे? फुफ्फुसांकडे पाठवतं शुद्धीकरण करण्यासाठी. म्हणजे आपल्या हृदयाचा वरचा भाग आणि हृदयाच्या खालच्या भागातून पूर्ण रक्त गोळा होतं. ते हृदयामध्ये येतं. मग हृदयाच्या मार्फत ते जातं फुफ्फुसांकडे. मग तिथे ते वायू आपण जो काही श्वास घेतो आणि त्याच्यातला ऑक्सिजन त्याच्यात मिक्स होतो, ते शुद्ध होतं, ऑक्सिजनेटेड होतं. मग ते ऑक्सिजनेटेड रक्त आहे, ते पुन्हा फुफ्फुसातून येतं आपल्या हृदयामध्ये आणि आता दुसरा पंप काय काम करतं, सेकंड टाइम काम करतं, तर ते आलेलं रक्त पुन्हा पंप करून ते आपल्या रोहिण्यांमार्फत ते आपल्या पूर्ण शरीरामध्ये पाठवलं जातं, प्रत्येक संस्थेला कार्य करण्यासाठी. नेक्स्ट स्लाइड सर. आता हृदयाची मगाशी आपण म्हटलं आवरणं आहेत, फक्त आपण बघणार आहोत, फार त्याच्या खोलात नाही जाणार आहोत. हे त्याचं बाह्य आवरण आहे. त्याला पेरिकार्डियम म्हणतात. आता कार्डियम हा शब्द हृदयाशी संबंधित कुठलाही शब्द आला की त्याला कार्डियम हा शब्द येतो. पेरी म्हणजे बाहेरचं किंवा नंतर दुसरा आहे तो मिझोकार्डियम. तर हा जो लाल भाग आहे तो मिझोकार्डियमचा आहे. मध्य आवरण त्याला म्हणतात. मायोकार्डियम ते मध्य आवरण झालं आणि आंतर आवरण कुठल्याही शब्दाला एंडो आलं की तो आतला भाग असतो. हा जो भाग आहे तो एंडोकार्डियमचा भाग आहे. म्हणजे हृदयाचं कसं प्रोटेक्शन केलं जातं हे तुम्हाला याच्यातून दिसेल. या 2 जी आवरणं आहेत बाह्य आवरणाच्या मध्ये, तर इथे फ्लुइड असतं की ज्याच्या मार्फत शॉक म्हणजे घर्षणापासून त्याचं रक्षण केलं जातं. नेक्स्ट स्लाइड.
तर हृदयाची रचना आपण बरीचशी बघितलेली आहे. ते आतून पोकळ असतं. त्याचे 4 कप्पे असतात. 2 वरती असतात. त्याला उजवी कर्णिका किंवा आणि दुसरी असते डावी कर्णिका. आता तुम्ही एखादं सर हृदय नेक्स्ट स्लाईड काढता का? हृदयाची स्लाईड. नाही, पुढची. हां. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर इथे राईट एट्रियम किंवा उजवी कर्णिका म्हटलेलं आहे. आपण ज्यावेळेला एखादी डायग्राम बघतो, त्यावेळेला त्या डायग्राममध्ये त्या आकृतीमध्ये उलट दाखवलेलं असतं. मिरर इमेज असते. बरोबर? म्हणजे जे आपल्याला उजव्या बाजूला असतं ते चित्रात आपल्याला इथे डाव्या बाजूला दिसणार आहे. एवढं लक्षात घ्यायचंय आपण. हं. तर कारण बघा आपण म्हणतो ते स्लाइटली डाव्या बाजूला आहे, पण आपण चित्रामध्ये बघू तर ते उजव्या बाजूला थोडंसं त्याचा जो पॉइंटेड भाग आहे तो आलेला असतो. त्यामुळे हे चित्र बघताना ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवणार आहोत. तर आता याचे 2 भाग कुठले आहेत? वरच्या बाजूला आपण बघितले तर ही आहे उजवी एट्रियम, मराठीतून नावं पटकन येत नाहीत. सॉरी. आणि कर्णिका. सॉरी. उजवी कर्णिका आणि ही डावी कर्णिका. मग खाली आहे उजवी जवनिका आणि ही डावी जवनिका. बरोबर? तर वरचे 2 भाग आहेत त्या कर्णिका आहेत आणि खालचे जे 2 भाग आहेत त्या जवनिका आहेत. म्हणजे नावं लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने तुम्हाला सांगते, वरचे 2 भाग उजवी डावी कर्णिका आणि खालचे 2 भाग उजवी डावी जवनिका. आता याच्यामध्ये तुम्ही बघाल तर याच्या मध्यभागी एक जाड असा पडदा आहे. आपलं जे हृदय आहे त्याच्या मध्यभागी मधोमध एक जाड पडदा असतो. तर आपल्या हृदयातलं कधीही उजव्या बाजूचं रक्त आणि डाव्या बाजूचं रक्त कधीही मिक्स होत नाही. हे कधीच मिक्स होत नाही. फक्त लहान बाळ असतं ना, तर आई म्हणजे गर्भामध्ये असताना तिथे एक होल असतं. ते नंतर ज्यावेळेला बाळ बाहेर येतं त्यावेळेला ते बंद होतं. बऱ्याच वेळेला बाळ जन्माला येतं त्या काही ऐकलं असेल कधी, की त्याच्या हृदयामध्ये होल आहे वगैरे. तर ते ऍक्च्युअली बंद व्हायचं राहिलेलं असतं. तर पण निरोगी माणसाच्या हृदयामध्ये कधीही उजवं आणि डाव्या कप्प्यातलं हृदय हे एकत्र होत नाही. बरोबर? आता आपण अजून एक गोष्ट बघणार आहोत, की मगाशी आपण बघितलं, की सर आधीची स्लाइड बघूया. पुन्हा बघूया 4 कप्पे, 2 वरती, उजवी नाही, हीच स्लाइड. उजवी कर्णिका, डावी कर्णिका. इंग्लिशमध्ये राईट एट्रियम किंवा ऑरिकल म्हटलं जातं त्यांना. नंतर लेफ्ट एट्रियम किंवा लेफ्ट ऑरिकल म्हटलं जातं. 2 खालचे कप्पे कुठले? उजवी जवनिका, डावी जवनिका, राईट वेंट्रिकल आणि लेफ्ट वेंट्रिकल. याच्या मध्यभागी स्नायूंचा उभा मजबूत पडदा असतो. त्याचं उजव्या आणि डाव्या बाजूमध्ये त्याचं विभाजन होत असतं. त्याला बंडल ऑफ हिस असं म्हटलं जातं. आता ही नावं लक्षात ठेवू नका, पण आपल्या हृदयाची रचना कशी आहे ही मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवण्याची गरज आहे. नेक्स्ट स्लाइड सर. त्याच्याही पुढची. आता झडपा. आता ह्या आपण कप्पे बघितले, तर हृदयातलं रक्त जर झडपा नसतील तर काय होईल? ते सगळं अंधाधुंदपणे इकडे तिकडे व्हायला लागेल. बरोबर? त्याचा ठराविक एक रिदम असतो हृदयातून रक्त वाहण्याचा आणि त्याच्यामध्ये या झडपांचं कार्य खूप महत्वाचं असतं. तर आपण आधी नावं बघणार आहोत आणि पुन्हा आपण चित्रामध्ये त्या बघणार आहोत. ट्रायकस्पिड व्हॉल्व. ट्राय म्हणजे 3 आणि कस म्हणजे अर्धचंद्राकार आकार जो असतात त्याला कस्प असं म्हटलं जातं. तर 3 अर्धचंद्राकार वॉल एकमेकांना जोडलेले असतात. तर त्याला ट्रायकस्पिड वॉल म्हटलं जातं. तर ती कुठे असते? तर उजवी कर्णिका आणि उजवी जवनिका म्हणजे वरचा आणि खालचा भाग. उजवी कर्णिका आणि उजवी जवनिका याच्यामध्ये असते. आता दुसरी कुठे असते? तर बायकस्पिड वॉल. बाय म्हणजे 2, कस्प आपण बघितलं अर्धचंद्राकार असलेल्या ज्या झडपा असतात त्याला दुसरं एक नाव आहे मिट्रल वॉल. बायकस्पिड वॉलला एक दुसरं नाव आहे मिट्रल वॉल. तर ती कुठे असते? तर डावी कर्णिका आणि डावी जवनिका याच्यामध्ये असते. 2 आपण वॉल बघितल्या. उजवी कर्णिका म्हणजे वरचा भाग उजवा आणि उजवी जवनिका म्हणजे उजवा खालचा भाग याच्यामध्ये एक असते. दुसरा काय बघितलं? डावी कर्णिका आणि डावी जवनिका याच्यामध्ये बायकस्पिड वॉल असते.
आता हा वॉल काय काम करतं, आपण जर नळ बघितले, जे पाण्याचे नळ असतात त्याला टाकीतून पाणी येतं, त्याला जर नॉन रिटर्न वॉल नसेल तर पाणी सगळं वाहून जातं टाकीतलं, बरोबर. सेम काम इथे वॉलचं असतं. आणि अजून तिथे 2 वॉल असतात. तर एक पल्मनरी वॉल म्हटलं जातं. तर पल्मनरी हा शब्द कधी पण येतो फुफ्फुसांशी संबंधित ज्या वेळेला शब्द येतात त्यावेळेला पल्मनरी हा शब्द येतो. हृदयाशी संबंधित ज्या वेळेला शब्द येतात त्यावेळेला कार्डियाक हा शब्द येतो. तर आता पल्मनरी वॉल तर हा कुठे असणार आहे, तर उजवी जवनिका आणि पल्मनरी आर्टरी, उजव्या जवनिकेतून ज्या वेळेला रक्त पल्मनरी आर्टरी याच्यामध्ये ती येते. ॲओर्टिक वॉल, ॲओर्टा, लेफ्ट वेंट्रिकल आणि ॲओर्टा याच्यामध्ये येतं. सर आधीची स्लाइड काढूया, आधीची. आता याच्यामध्ये तुम्ही बघा, ही इकडे आहे ट्रायकस्पिड वॉल. 3 त्याच्यामध्ये कस्प असतात, अर्धचंद्राकार झडपा असतात, त्या याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर या बाजूला बघूया, या बाजूला ज्या वेळेला डावी कर्णिका आणि डावी जवनिकाच्या मध्ये असते बायकस्पिड वॉल किंवा त्याला मिट्रल वॉल म्हटलं जातं. बरोबर. त्याच्यानंतर ज्या वेळेला वेंट्रिकल मधून, राईट वेंट्रिकल मधून ज्या वेळेला रक्त जातं पल्मनरी आर्टरी मार्फत फुफ्फुसांकडे, त्याला पल्मनरी वॉल्व. आणि या बाजूला इकडे लाल आपण तर तिथे सर पॉइंट करत आहे, तिथे असतो ॲओर्टिक वॉल, बरोबर. या झडपा आपण 4 आहेत, त्या तुम्ही नावं लक्षात ठेवायची. ट्रायकस्पिड, बायकस्पिड, त्याच्यानंतर पल्मनरी वॉल आणि ॲओर्टिक वॉल. नेक्स्ट स्लाइड सर. याच्यातलं परीक्षेला काहीही विचारलं जाणार नाहीये, हे आपल्या सगळं माहितीसाठी आहे. हृदयाशी पण प्रॅक्टिकलला तुम्हाला काही विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे हे गरजेचं आहे माहिती असणं. आता हृदयाला जोडलेल्या रक्तवाहिन्या कुठल्या कुठल्या आहेत, तर ऊर्ध्व, महा, नीला. ऊर्ध्व म्हणजे वरची बाजू, महा म्हणजे मोठी, नीला म्हणजे जी वेनशी संबंधित असते तिला नीला. त्याला दुसरं नाव काय आहे, सुपिरियर वेना कावा असं म्हटलं जातं. शरीरातील हृदयाच्या वरच्या भागातील डिऑक्सिजनेटेड रक्त हृदयाकडे आणणे. ऊर्ध्व म्हणजे वरची बाजू, तर कशाच्या वरची बाजू, हृदयाच्या वरची बाजू, बरोबर. शरीरातील हृदयाच्या वरच्या भागातील डिऑक्सिजनेटेड रक्त हृदयाकडे आणणे. आता नीला आहे, बरोबर. नीला म्हणजे काय, तर ते रक्त आपलं हृदयाकडे आणणार, म्हणून त्याचं नाव महानीला, म्हणजे ती सगळ्यात जाड जाड असते म्हणून ती ऊर्ध्व महानीला. वेगवेगळ्या अवयव, वेगवेगळ्या पार्ट कडून एकत्र करत 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 आपण नदी कशी होते ना, म्हणजे तशाच प्रकारे हा वाहिन्या असतात. तर दुसरी कुठली आहे, अधो महानीला. अधो मीन्स खालच्या बाजूची, तर महानीला अधो खालच्या, इन्फिरियर वेना कावा. शरीरातील हृदयाच्या खालील भागातील डिऑक्सिजनेटेड रक्त हृदयाकडे आणणारी. फुफ्फुस रोहिणी, पल्मनरी आर्टरी, हृदयाकडून फुफ्फुसाकडे डिऑक्सिजनेटेड रक्त शुद्धीकरणासाठी घेऊन जाते. हार्ट टू लंग, बरोबर. आता ही डिऑक्सिजनेटेड आहे म्हणून मी इथे टाकलेलं आहे, बरोबर. ह्या सगळ्या डिऑक्सिजनेटेड म्हणजे ऑक्सिजन त्याच्यामध्ये नसतो ते रक्त आपण बघितलं. हीच रोहिणी एक आहे की जी ज्याला अपवाद आहे, ती रोहिणी आहे, पण ती डिऑक्सिजनेटेड रक्त ती शुद्धीकरणासाठी घेऊन जाते, कारण का ती हृदयापासून बाहेर जाते आणि म्हणून तिला रोहिणी म्हटलेलं आहे, पण ती डिऑक्सिजनेटेड रक्त नेते. नेक्स्ट स्लाइड सर. आता याच्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा बघता येईल की याच्यामध्ये बाण पण दाखवलेले आहेत, त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की आपल्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या म्हणजे ह्या. सर आधीची घेता का स्लाइड सर, कारण याच्यात अगदी छोटी दाखवली. आता याच्यामध्ये बघूया, ही खालून जी दाखवलेली आहे निळ्या रंगाची
ती इन्फिरियर वेना कावा आहे. त्याच्यानंतर खालच्या बाजूनी तो बाण हृदयाकडे जो आलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच साईडला वरून जी आलेली आहे ती सुपिरियर वेना कावा आहे. मग ते रक्त कुठे येतं? ते राईट अट्रियम मध्ये येतं. मग तिथून कुठे जातं? तर तिथून खाली या वॉलला पुश करून खाली जातं राईट वेंट्रिकल मध्ये. मग या राईट वेंट्रिकल मधून कुठे जातं? तर ते जातं या पल्मनरी आर्टरी मार्फत शुद्ध होण्यासाठी. बरोबर? ते शुद्ध होण्यासाठी जातं, मग फुफ्फुसांकडे जातं. फुफ्फुसांमध्ये ते शुद्ध होतं. मग त्याच्यानंतर काय होतं? तर ते शुद्ध झालेलं रक्त ह्या ज्या पल्मनरी वेन आहेत त्याच्या मार्फत येतं. आपल्या ह्या 4 आहेत बघा. एका बाजूला 2 आहेत आणि ह्या बाजूला 2 दिसतात आहेत. अपोजिट साइडला सुपिरियर वेन त्या 2 दिसतात आहेत. तर ह्या येतात तुमच्या लेफ्ट ऑट्रियम मध्ये. फुफ्फुसाकडून शुद्ध झालं रक्त आणि ते लेफ्ट ऑट्रियम मध्ये येतात वरच्या भागात. मग त्या वरच्या भागातून खालच्या भागात येतात. खालच्या भागातून पुन्हा कुठे जातात? तर हा एओर्टा जो म्हटलेला आहे त्या एओर्टामध्ये जातात आणि ह्या एओर्टाला वेगवेगळ्या ज्या काही नसा आहेत त्याच्या मार्फत त्या वरच्या भागात आणि इथे खाली जे दिसतंय खालच्या बाजूला हृदयाच्या खाली लाल दाखवलेलं आहे तिथून खालच्या भागामध्ये जातं रक्त. म्हणजे अशा प्रकारे हृदयाचं आपलं आपण सर्क्युलेशन आपण बघू शकतो. हे समजलं आहे का? हे समजलेलं आहे का? कारण तर आपण पुढे जाऊया. मला कोणी सांगेल का समजलं आहे का? हॅलो आहात का? की जेवता आहात सगळेजण? जरा कोणी सांगेल का मला हे समजलेलं आहे का? की हृदयाचं म्हणजे रक्ताभिसरण कसं होतं ते? आहेत का सगळे? ओके, ओके. ठीक आहे. थँक यू. चला पुढे जाऊया आपण. पुढे. बस, बस, बस. आता आपण आधी 3 बघितल्या मुख्य वाहिन्या. मग ह्या पल्मनरी व्हेन मगाशी आता आपण हृदयामध्ये दाखवलं. तर व्हेन आहेत म्हणजे काय? की ते हृदयाकडे रक्त आणते आहे. पण ती आणते आहे पल्मनरी नाव आहे. तर हा अपवाद आहे त्याला. फुफ्फुसाकडून हृदयाकडे ऑक्सिजनेटेड रक्त आणलं जातं. लंग टू हार्ट. बरोबर? मग महारोहिणी. मोठी रोहिणी एओर्ट म्हणजे लाल रक्त वाहून आणणारी किंवा ऑक्सिजनेटेड रक्त आणणारी त्याला एओर्टा असं म्हटलं जातं. हृदयाच्या डाव्या जवनिकेमधून निघून ऑक्सिजनेटेड रक्त सर्व शरीराला पुरवलं जातं आणि त्याच्या मुळाशी एओर्टिक बॉल असतं आपण बघितलं. अजून कुठल्या आर्टरीज असतात हृदयाशी संबंधित? तर आता सर्व शरीराला तर रक्त पुरवलं, पण हृदयाला कोण रक्त पुरवणार? बरोबर आहे ना? हृदय हा सुद्धा एक अवयव आहे, तर त्याला सुद्धा रक्त पुरवायला पाहिजे. तर त्याला ज्या रक्तवाहिन्या म्हणजे रक्त पुरवतात त्यांचं नाव आहे करोनरी आर्टरीज आणि आणणाऱ्या त्या करोनरी वेन्स असतात आणि ह्या करोनरी आर्टरीज. तर हृदयाच्या आवरणास व स्नायूंना ऑक्सिजनेटेड रक्त पुरवतात आणि त्या कुठून निघतात? तर त्या महारोहिणी पासून निघतात. म्हणजे हा जो एओर्टा आहे तर एओर्टा आपण बघितलं की ऑक्सिजनेटेड रक्त सर्व शरीराला पुरवतो. तर त्याच्यापासूनच ह्या करोनरी आर्टरीज निघतात आणि हृदयाच्या आवरणाला आणि स्नायूंना रक्तपुरवठा करतात. नेक्स्ट स्लाइड सर. आता रक्ताभिसरण आपण सर्वसाधारण बघितलं सर्व शरीरामध्ये जे केलं जातं ते. फुफ्फुसाचं बघितलं की आपण असं वेगवेगळे भाग जरी असले तरी ते एकाच वेळेला सगळ्या गोष्टी चालू असतात की हृदयाकडून फुफ्फुसाकडे जातं तिथे वायुकोशांमधले अदलाबदल होते सगळी आणि पुन्हा ते आणलं जातं. मग यकृतातलं काय? तर लिव्हरकडे पण जातं. लिव्हरच्या आजूबाजूला 3-4 ऑर्गन असतात त्यांना ते पुरवलं जातं आणि हेपॅटिक पोर्टल वेन पासून पुन्हा ते रक्त आणलं जातं डिऑक्सिजनेटेड ब्लड. किडनी रिनल पोर्टल वेन म्हणजे किडनीशी संबंधित पण तिथे रक्ताभिसरण होत असतं आणि एक मेंदूचं म्हणजे असे थोडक्यात वेगवेगळ्या
भागांमध्ये रक्ताभिसरण होत असतं, परंतु त्या पुन्हा त्या रक्तवाहिन्या असतात ह्या मुख्य वाहिन्यांना जोडल्या जातात आणि ते रक्त पुन्हा हृदयाकडे आणलं जातं आणि हृदयाकडून शुद्ध झालेलं रक्त पुन्हा त्यांच्याकडे पुरवलं जातं. फुफ्फुसाचं अभिसरण आपण बघितलं. अ, या मगाशी आपण बघितलं की अ, जे अशुद्ध रक्त आहे किंवा डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, तर ते आपल्या पूर्ण शरीरातून सुपिरियर वेना कावा आणि इन्फिरियर वेना कावामधनं आणलं जातं वरच्या भागामध्ये. मग वरच्या भागातून खाली, मग खालच्या भागातून पुन्हा कुठे जातं ते फुफ्फुसांकडे. मग फुफ्फुसांकडे गेल्यावरती जे फ्लॉवर सारखे दिसणारे वायुकोश असतात, त्यांच्या भोवती ज्या रक्तवाहिन्या असतात, त्यांच्यामध्ये त्या वायूंची अदलाबदल होते आणि त्याच्यामुळे मग ऑक्सिजन मिक्स झाल्यावरती ते ऑक्सिजनेटेड ब्लड येतं पुन्हा आपल्या हृदयाकडे. मग ते हृदयाकडे आल्यावरती वरच्या कर्णिकेतून जातं खालच्या कर्णिकेमध्ये आणि तिथून नंतर खालच्या जवनिकेमध्ये आणि नंतर मग तिथून एओर्टा मार्फत ते पूर्ण हृदयाकडे जातं. तर हे फुफ्फुसामधलं अभिसरण झालं. बरोबर? चला नेक्स्ट स्लाइड. हे आपण बघितलंय मगाशी मी सांगितलेलं सेमच आहे की हृदयातून कशा प्रकारे ते जातं आणि कसं हृदयाकडे येतं त्याची एक चित्र फक्त मी टाकलेलं आहे. नेक्स्ट स्लाइड घेऊया सर. थोडीशी विश्रांती. आता जरा एवढं समजलंय का मला कोणी सांगेल का? एवढं समजलेलं आहे का कोणी मला सांगेल का? नाही मॅडम, माहिती म्हणून छान आहे. तर आता पण माहिती सांगत आहात ना हे. नाही हो, मी माहिती सांगते, पण ही माहिती तुम्हाला कदाचित प्रॅक्टिकलला विचारली जाऊ शकते ना. आता हृदयाला किती कप्पे आहेत? एवढं तर आपण सांगूच शकतो. त्यांची नावं काय आहे? हे तर आपण सांगूच शकतो. हृदयात किती रक्त आपल्या शरीरामध्ये किती रक्त आहे? हे आपल्याला माहिती हवं. तर काही गोष्टी आहेत त्या जनरल नॉलेजच्या आहेत आणि त्या आपण जर योगाचे शिक्षक होणार आहोत किंवा योग थेरपिस्ट जर पुढे कोणी होणार असेल, तर ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. किंवा आपल्या स्वतःसाठी जरी तुम्ही विचार केला, तर ते माहिती असणं गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट स्लाइड सर. आता खरं सुरुवात होते आपल्या विषयाची. रक्तदाब, उच्च रक्तदाब. आपण रक्तदाब मगाशी बघितलं. रक्तदाब म्हणजे काय? तर रक्तवाहिन्यांमधून जे रक्त वाहून आणण्यासाठी जो काही दाब लागतो त्याला रक्तदाब म्हटलं जातं. रक्त धमन्यांच्या वरती जो रक्ताचा दाब पडतो त्याला रक्तदाब म्हटलं जातं. आणि आता उच्च नावातच आहे. उच्च म्हणजे नेहमीच तुमचं जे रक्तदाबाची लेवल आहे ती वर राहते. त्याला उच्च रक्तदाब म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये त्याला हायपरटेन्शन असं म्हटलेलं जातं. निरोगी तरुणाचा रक्तदाब हा 120/80 असतो. आता सिस्टोलिक त्याच्यामध्ये 120 असतो आणि डायस्टोलिक 80 असतो. बरोबर. आता उच्च रक्तदाब म्हणजे याच्यापेक्षा जो जास्त नॉर्मली आता हल्ली 130 पण नॉर्मल धरलं जातं. उच्च रक्तदाब जर 140 पेक्षा जास्त असेल, सारखा तुमचा 140 किंवा त्याच्या वर राहिला आणि 90 पेक्षा राहिला तर त्याला उच्च रक्तदाब म्हटलं जातं. पण हा उच्च रक्तदाब समजा एकदा तुम्ही गेलात आणि एकदा तुमचं बीपी बघितल्यावरती हे रीडिंग आलं, तर आपण समजायचं का की मला हायपरटेन्शन आहे, रक्तदाब आहे? तर नाही. डॉक्टर काय सांगतात, तुम्ही 2-3 दिवसांनी अजून परत या किंवा एक 8 दिवसांनी परत या. म्हणजे 3-4 वेळेला वेगवेगळ्या वेळांना ते तुमचं रीडिंग बघतात. कारण काय आहे, आपली मानसिक स्थिती, आपला श्वास सुद्धा आपण जर म्हटला, की माझं म्हणजे आपण 15 मगाशी बघितलं इन जनरल 14 to 16 असतं. पण आपल्याला राग आला, की आपल्या श्वासाची गती वाढते. बरोबर? आपण झोपलेलं असेल किंवा शांत असेल, तर आपल्या श्वासाची गती कमी होते. तर हे जर नॅचरल नॉर्मल कंडिशनमध्ये आपलं होतं, तर तसं सुद्धा आपल्या रक्तदाबाच्या बाबतीत होऊ शकतं की नाही. तुमचा जर राग आलेला आहे, तुमचं ब्लड प्रेशर हाय होणारच. बरोबर? तर तसं न होता जर तुमचं नॉर्मल तुम्ही अ, एरवी नॉर्मल कंडिशनमध्ये आहात आणि तरी सुद्धा तुमचा रक्तदाब जास्त आहे, तर हे वेगवेगळ्या वेळेला ते चेक करतात आणि तर ते तरी तसं रीडिंग आलं, तर मात्र म्हटलं जातं की तुम्हाला उच्च रक्तदाब झालेला आहे. आणि हे नेहमी डॉक्टरांकडूनच तपासून घ्यावं आणि मग ते ठरवतात की तुम्हाला आहे अथवा नाही. आपणच आपलं ठरवायचं नाही.
कारण कधी कधी वेगळं रिडिंग येऊ शकतं एखाद्या वेळेला. नेक्स्ट स्लाइड सर. आता उच्च रक्तदाबाचे प्रकार कोणते आहेत? तर प्रायमरी हायपरटेन्शन आणि सेकंडरी हायपरटेन्शन. आता प्रायमरी हायपरटेन्शन आता आपण ज्या वेळेला बघतो त्यावेळेला नॉर्मली 90 ते 95% लोकांना हा प्रकार असतो आणि सेकंडरी हायपरटेन्शन 5 ते 10%. सेकंडरी हायपरटेन्शन हे तुम्हाला औषधांशी संबंधित म्हणजे इतर काही कॉम्प्लिकेशन्स झाले आणि त्याच्यामुळे तो रक्तदाब होतो आणि म्हणून त्याचं प्रमाण फारच कमी आहे की जे मेडिकेशनवर असतात आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना झालेला असतो. नेक्स्ट स्लाइड सर. आता उच्च रक्तदाबाच्या प्रकारांमध्ये पहिला प्रकार आपण बघणार आहोत प्रायमरी हायपरटेन्शन. तर आपण म्हणजे नॉर्मली आजूबाजूला जे बघतो ते सगळे जवळजवळ प्रायमरी हायपरटेन्शनचेच म्हणजे माणसं आपल्याला रुग्ण आपल्याला दिसून येतात. तर त्याच्यासाठी मुख्य कारणं कोणती आहेत? तर अनुवंशिकता हे कारण असू शकतं. म्हणजेच आपण ज्याला कौटुंबिक इतिहास आई वडिलांना आहे तर तुम्हाला होऊ शकतो किंवा अशा प्रकारे. दुसरं महत्वाचं, अत्यंत महत्वाचं कारण खालचे 3 आहेत ते म्हणजे बैठी जीवनशैली, घरामध्ये बसून राहणं किंवा ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही बसून काम करणं किंवा अ, तुमची कामाची एकूणच पद्धतच तशी असते. म्हणजे नुसतं झोपणं असं नाही त्याच्यामध्ये येऊ शकत, की पण शारीरिक हालचालींचा अभाव असू शकतो. तर ज्यांचं काम असं आहे त्यांनी निदान अर्ध्या तासाने उठून थोडं तरी हातपाय हलवावे किंवा चालावं किंवा थोडंसं कुठेतरी राउंड म्हणजे ह्या गोष्टी तुमच्या असल्या पाहिजेत. नंतर ताण-तणाव हा अत्यंत महत्वाचा घटक. आपल्याला कुठलाही आजार आला तरी तुम्ही हा लिहू शकता. बैठी जीवनशैली आणि ताण-तणाव. कारण हे सगळे मनोकायिक आजारच आहेत. त्यामुळे ते सगळे ह्याच्यामुळेच आलेले आहेत. त्यामुळे कशाचाही आपल्याला जर उत्तरं लिहायची असतील तर त्याच्यामध्ये कारणांमध्ये हे लिहू शकतो. दुसरं म्हणजे लठ्ठपणा. तिसरं कारण महत्वाचं म्हणजे आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती आपल्या इथे योग काम करतो. कारण इथेच ताण-तणाव कमी करण्यासाठी आपल्याला योग काम करतो. बैठी जीवनशैली तुम्ही आसनं वगैरे तुम्ही नीट व्यवस्थित केली तर इथे तुम्हाला काम करू शकतात. रिलॅक्सेशन केलं तर ताण-तणाव कमी होतात आणि लठ्ठपणा पण आपण आसनं आणि हे करून सूर्यनमस्कार वगैरे हे करून हळू आणि शिवाय ह्या सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे आहार. तर त्यावर सुद्धा काम करून आपण हे करू शकतो. कसं ते आपण पुढे बघणार आहोत. त्याच्यानंतरचं महत्वाचं कारण म्हणजे व्यसनाधीनता, तंबाखू, धूम्रपान किंवा दारू हे आहे. जंक फूड हल्ली हे प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे घरी केलेलं आवडत नाही. हा प्रकार जो आहे म्हणजे आता अ, कसं झालंय, की आपल्याला लिंबू सरबत आवडत नाही, पण स्प्राईट मुलं पितात आणि आई-वडील सुद्धा आनंदाने आणून देतात. अगदी त्या छोट्या-छोट्या बाटल्या मिळतात ते सुद्धा काय ₹5 चीच आहे ना, ₹10 चीच आहे ना, प्रश्न पैशांचा नसतो. आपण मुलांना काय देतो आहोत हे खूप महत्वाचं आहे आणि आपण जर हे शिकतो तर आधी आपल्या घरामध्ये बदल झाले पाहिजेत. म्हणजे मी हे अगदी आवर्जून सांगेन, की आपल्या घरात बदल करा, स्वतःमध्ये आधी बदल करा. आपोआप घरामध्ये बदल व्हायला लागतात. आणि म्हणजे आता उन्हाळा आहे तर कोकमचं सरबत किंवा लिंबू सरबत हे न देता लोकं पेप्सीच्या बाटल्या काढतात. म्हणजे किती हे चुकीचं आहे किंवा बर्गर आहे, हे शहरांमध्ये जास्त आहे बर्गर किंवा पिझ्झा खाणं आणि त्याचा परिणाम हा तुमचं पचनावरती हा होतो आणि पचन नीट नाही झालं. आयुर्वेदिक डॉक्टर असतील तर कोणी सांगू शकतील, की ते आधी डॉक्टरांकडे गेल्यावरती विचारतात, की तुमची मोशन कशी आहे? पहिली गोष्ट ती विचारतात आणि तुमची जीभ बघतात. जीभ पांढरी असेल तर लगेच कळतं, की तुमची मोशन नीट नाहीये. तर हे सगळी जंक फूडमुळे हे सगळे कॉम्प्लिकेशन्स पुढे निर्माण होत असतात. पुढचं म्हणजे काय फळं, भाज्यांचा आहारात समावेश नसणे. नॉर्मली भाज्या बरेच जण सगळे खातात, पण जर आपण आहारामध्ये बघायला गेलो तर अ, जवळ-जवळ 80% आपण जर ताटामध्ये जर बघितलं तर पोळीचं प्रमाण अति असतं आणि भाजी अगदी कमी म्हणजे लावली की नाही पोळीला अशी भाजी खातात किंवा भाकरीबरोबर फार कमी भाजी खातात. ऑलरेडी ती शिजवल्यानंतर त्याचं सत्व कमी झालेले असतात आणि काहींचा तर अजिबातच नसतो म्हणजे भाज्यांचा समावेश काहीतरी वरण-पोळी किंवा असं काहीही खातात म्हणजे. आणि फळांचा समावेश नॉर्मली कसं असतं फळ हे महाग आहे असं वाटतं लोकांना. इतर बऱ्याच गोष्टींमध्ये आपण खूप पैसे खर्च करत असतो. पण साधी केळी घेणं किंवा
खजूर खाणं किंवा ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की ते वापरून आपण आपला आहार हा चांगला करू शकतो. आणि उच्च रक्तदाब म्हटल्यावरती अंडरलाईन करून ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे मिठाचा अतिवापर. ज्यांना हाय बीपी असतं त्यांना डॉक्टर सांगतात मीठ कमी करा किंवा खाऊ नका किंवा कमी, अगदी कमी खा असं सांगतात. तर मिठाचा अतिवापर हे खूप त्याच्यातलं महत्वाचं कारण आहे. नेक्स्ट स्लाईड सर. सेकंडरी हायपरटेन्शन. आता हे जे आधीची कारणं आहेत ना, ते आपल्याला माहीतच नसतात. पण ही माहीत असलेली कारणं म्हणजे मी जसं म्हटलं, की औषधांमुळे किंवा इतर काही शरीरातल्या कॉम्प्लिकेशन्समुळे झालेली असतात. तर नॅरोइंग ऑफ आर्टरीज दॅट सप्लाय ब्लड टू युअर किडनीज म्हणजे किडनीला आपल्या ज्या काही रक्तवाहिन्या आर्टरीज असतात, त्या रोहिणीज असतात, तर त्या रक्तपुरवठा करत असतात. तर त्या अरुंद होतात. म्हणजे थोडक्यात आतमध्ये काही गोष्टी त्यांच्या साठायला लागतात आणि त्या अरुंद होतात. त्याच्यानंतर रिनल पॅरेन्कायमा डिसीज. तर हा किडनीचाच एक रोग आहे असं आपण म्हणू शकतो. जर किडनीचे 2 भाग असतात, की एक रिनल कॉर्टेक्स असतं आणि एक मेडुला असतं. तर किडनीचा जो बाहेरचा भाग असतो त्याच्यामध्ये आपण म्हणूया युरिनचं म्हणजे रक्ताचं फिल्ट्रेशन होऊन युरिन तयार होतं. मग तयार झालेला युरिन आहे तो किडनीचा असा जो आपल्याला भाग जो दिसतो, आकार दिसतो, तर त्याच्यामध्ये हे सगळं रक्ताचं फिल्ट्रेशन होऊन युरिन तयार होतं आणि मग मेड्युला एक दांडीसारखा भाग असतो. तर तयार झालेलं युरिन तिथून तयार होऊन आपल्या मूत्रवाहिन्यांमार्फत पुढे नेलं जातं. तर ह्याच्याशी संबंधित जे रोग असतात, तर त्याला म्हटलं जातं. नंतर पॅरेन्कायमल डिसीज. तर हा पण किडनीशी संबंधित आहे. याच्यामधले जे सिस्ट होतात म्हणजे काय म्हणूया, सिस्ट मला वाटतं तुम्हाला माहिती असेल, की अनावश्यक पेशी किंवा गोळे तिथे तयार होतात किडनीमध्ये आणि मग त्याच्यामुळे काय होतं किडनीचे जे स्वतःचे जे टिश्यू असतात ना ते कमी होतात आणि मग किडनीचं फंक्शन कमी व्हायला लागतं. नंतर ॲड्रिनल ग्लँडशी संबंधित काही आजार असतात. नंतर एओर्टा अरुंद होणं, कॉन्स्ट्रिक्ट होणं म्हणजे दाबलं जाणं. नंतर प्री एक्लेम्शिया म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला उच्च रक्तदाब होऊ शकतो. आणि काही औषधांमुळे म्हणजे स्त्रिया जे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह निरोधसाठी ज्या काही गोळ्या घेतात त्यांच्यामुळे किंवा काही कोकेनचं सेवन करत असतील तर त्याच्यामुळे होऊ शकतं. आणि ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया म्हणजे तुमची घोरण्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे जर झोप खंडित होत असेल तर त्याच्यामुळे सेकंडरी हायपरटेन्शन होतं. नेक्स्ट स्लाइड सर. तर ही जे रक्तदाब आहे तर त्याचं नियंत्रण कसं केलं जातं तर 4 यंत्रणांद्वारे रक्तदाब नियंत्रण केलं जातं. एक म्हणजे सिम्पथेटिक नर्वस सिस्टम. तर आपण अनुकंपी आणि परानुकंपी संस्था आपण शिकलो आहोत. तर ही म्हणजे अनुकंपी मज्जासंस्था. नंतर ऍक्टिव्हिटीज बाय व्हॅस्क्युलर एंडोथेलियम. तिसरं ऍक्टिव्हिटीज बाय रिनल सिस्टम आणि चौथं म्हणजे एंडोक्राईन सिस्टम म्हणजे अंतस्त्रावी संस्था आहे त्याच्या काही क्रियांमुळे आणि रिनल सिस्टम म्हणजे आपल्या किडनीशी संबंधित जी संस्था आहे त्याच्यामुळे त्या होत असतात. आणि व्हॅस्क्युलर एंडोथेलियम ही फारच कॉम्प्लिकेटेड आहे. मी तुम्हाला नंतर सांगेन. नेक्स्ट स्लाइड सर. ही आज आपण सगळ्यात शेवटची स्लाइड बघूया. त्याला सायलेंट किलर असं म्हटलेलं आहे. अजून कुठल्या रोगाला सायलेंट किलर म्हटलं जातं कोणी सांगू शकेल का? अजून कुठल्या कॅन्सर? नाही. आपण नेहमी बघतो. आपण नेहमी बघतो ते आजार आहेत त्याच्यापैकी डायबिटीसला. आता त्याला सायलेंट किलर असं का म्हटलं जातं कोणी सांगेल का? सायलेंट किलर का म्हटलं जातं? डायबिटीसमुळे आपल्या सगळ्या अवयवावरती हळूहळू दुष्परिणाम एक एक संस्था बाद होते. मग त्याला सायलेंट का म्हटलं जातं?
ऍक्च्युली काय माहितीये का, आपण बघा सायलेंट हा शब्द किंवा आपण म्हणूया दबक्या पावलांनी येतो. दबक्या पावलांनी एखादा माणूस आपल्या मागून आला, आपल्याला कळतं का? नाही नाही. कळत ना, नाही कळत. तर तशाच प्रकारे डायबिटीज किंवा उच्च रक्तदाब हा तुमच्या शरीरात दबक्या पावलांनी शिरलेला असतो. तुम्हाला कळून येत नाही. त्याची लक्षणं फारशी दिसत नाही किंवा कळून येत नाही. बऱ्याच लोकांना डायबिटीज केव्हा समजतो? एखादं काहीतरी ऑपरेशन आहे किंवा काहीतरी आपण रुटीन चेकअपला जातो आणि मग डॉक्टर सांगतात ह्या टेस्ट करून घ्या. अरे, तेव्हा कळतं की मला डायबिटीज आहे. किंवा अशाच वेळेला कधीतरी चेकिंगला जातो किंवा आजारी आहोत म्हणून जातो आणि डॉक्टर आपलं ब्लड प्रेशर चेक करतात आणि मग ते जास्त असतं. पण मी मगाशी सांगितलं तसं एकदा तपासून हाय बीपी हे निदान होत नाही. मग डॉक्टर आपल्याला जर वाटलंच त्यांना शंका आली तर ते पुन्हा बोलवतात काही दिवसांनी चेकिंगला किंवा पुन्हा तुम्ही कधी गेलात आणि तरी सुद्धा जास्त असेल तर ते मग थोडा विचार करून मग तुम्हाला हे केलं जातं. म्हणजे असं कळून येत नाही त्याची लक्षणं काय म्हणून त्याला म्हटलेलं आहे की सायलेंट किलर. आणि आपल्याला जेव्हा कळतं तोपर्यंत त्यांनी बऱ्याच गोष्टी बऱ्याच संस्थांपर्यंत तो पोहोचलेला असतो. म्हणजे आपण किती उशिरा आपल्या लक्षात येतं त्याच्यावर हे अवलंबून असतं. आणि किती संस्थांना त्यांनी अफेक्ट केलेलं आहे हे फार आपल्याला नंतर कळतं. आणि म्हणून त्याला सायलेंट किलर म्हटलेलं आहे. आता बाकीच्या आपण नंतर करूया, उद्या करूया स्लाइड. चालेल ना? कारण मागच्या वेळेला एक-एक जण इथून गळती झाली सगळ्यांची. मलाही कळू शकतं. तुम्हाला कामं असतील दुसरी. हो मॅडम, तुम्ही सांगितलं होतं श्वास मार्फत किती ऑक्सिजन घेतो आपण